आजचा नवा दिवस, नवी बोधकथा। आज मी आपल्या समोर एक कम्फर्ट झोन नावाची सुंदर अशी बोधकथा सांगणार। एक गिधाडांचा कळप असतो। गिधाड माहिती आहे सगळ्यांना, जंगलामध्ये राहणार पक्षी। हा पक्षी कळपानं असं थव्या थव्यानं राहतो। खूप शूर असा पक्षी, उंच आकाशामध्ये भरारी मारणारा, उंचावरून आपलं सावध शोधणारा शूरवीर असा हा पक्षी। या पक्ष्यांचा कळप एकदा समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या दूर एका बेटावरती हा कळप त्या ठिकाणी जाऊन उतरला। आणि ते बेट असं होतं की त्याच्या चो बाजूने पूर्ण असं पाणी होतं, परंतु त्या ठिकाणी एकही प्राणी त्या ठिकाणी त्या बेटावरती नव्हता। मग त्या बेटाच्या भोवताली त्यांना भरपूर अशी माशी, बेडकं, मासळ्या, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलं। आणि सगळे गिधाडं त्या बेटावरती मोठ्या आरामात मजेत राहू लागले। असे दिवसामागून दिवस जात होते। सगळी गिधाडं आरामामध्ये खायची, नुसतं आराम करायची। त्यांना कुठलंही आव्हान नव्हतं, चॅलेंज नव्हतं, त्यांच्यावर कोणी हल्ला करायला नव्हतं। ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यामध्ये असणारा एक वयोवृद्ध गिधाड होतो। त्या गिधाडाला हे वाटलं की या ठिकाणी ही सगळे गिधाडं आल्यापासून नुसती खाताय, त्यांच्या पुढे चॅलेंज नाही, आव्हान नाही, आणि भविष्यामध्ये जर एखादं चॅलेंज, एखादं आव्हान यांच्यासमोर उभं राहिलं तर हे त्या परिस्थितीचा सामना करू शकणार नाही। म्हणून त्यानं त्या सगळ्यांना एकदा बोलावून घेतलं त्या बेटावरती आणि म्हणाला की मित्रांनो, आपण या ठिकाणी खूप दिवस राहणं काही चांगलं नाही। तुम्ही सगळा संघर्ष विसरलेला आहात, त्यामुळं आपल्याला ही जागा सोडावी लागेल आणि आपल्याला पूर्वीच्या जंगलामध्ये जावं लागेल। ते जे तरुण गिधाड होते ते त्या गिधाडाला म्हणाले, अरे मले ह्याची साठी बुद्धी नाठी झाली, ते कुंकड पण काय पण बोलायला लागले, काय गरज नाही म्हणे, राह इथंच। आणि शेवटी तो वयोवृद्ध गिधाड काळजीमध्ये पडला आणि नाविलाजाने तो त्या ठिकाणाहून निघून गेला आपल्या पूर्वीच्या जंगलामध्ये। त्या जंगलामध्ये अनेक इतर प्राणी राहत होते। तिथे गेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर त्याला आठवण झाली की चला एकदा त्या बेटावर जाऊन बघू, आपले गेलेले पहिले जे सहकारी होते या सहकाऱ्यांचं काय चाललंय काय नाही बघून तरी यावं। थोडी काळजीपोटी तो निघाला। त्या बेटावरती पोहोचल्यानंतर त्याला असं दिसलं की त्या ठिकाणी त्या गिधाडांच्या कळपाचा, सगळ्या गिधाडांचा रक्ता मांसाचा सडा त्या ठिकाणी पडलेला होता। त्यामध्ये असणारं एक गिधाड जिवंत दिसलं, त्या जखमी अवस्थेमध्ये दिसलं। त्या जखमी गिधाडाजवळ हा वयोवृद्ध गिधाड त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याला विचारलं, काय रे, कशामुळे झाली ही हालत तुमची? तो म्हणे, तुम्ही म्हणत होता ते खरं होतं। अहो, तुम्ही गेल्यानंतर आता काल परवा या ठिकाणी एक 8-10 दिवसापूर्वी एका जहाजामधून या बेटावरती काही बिबटे सोडण्यात आले आणि ते बिबटे या जंगलामध्ये आले। सुरुवातीचे 1-2 दिवस त्यांनी आम्हाला काही त्रास दिला नाही, आम्ही त्यांना काही त्रास दिला नाही। पण ज्यावेळी त्या बिबट्यांच्या लक्षात आलं की या गिधाडांच्या नखांना धार राहिलेली नाही, त्यांचे नखे वाढलेले आहेत, की आमच्यावरती हमला करू शकत नाही, नीट धडसे यांना उडता पण येत नाही, हे ज्या वेळेस या चित्त्यांच्या बिबट्यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला धरकी मार करायला सुरुवात केली आणि आम्हा सगळ्यांना संपवलं। खरोखरच तुमचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं। या ठिकाणी त्या गिधाडानं पण आपला प्राण त्या ठिकाणी एवढं बोलून सोडला आणि अख्खा गिधाडांचा कळप त्या ठिकाणी त्याचा नायनाट झाला। काय बोध घ्यायचा रे मित्रांनो एकत येतो? अरे, अनेकदा आपण कम्फर्ट झोन मध्ये गेल्यावर त्यातून बाहेर पडणं आपल्याला कठीण असतं। अशा परिस्थितीमध्ये एखादं आव्हान उभं राहिलं ना कम्फर्ट झोन मध्ये गेल्यानंतर, तर त्याला तोंड देणं सोपं नसतं। त्यामुळे कम्फर्ट झोन मध्ये जाऊन कधी आनंदी होऊ नका। नेहमी स्वतःला चॅलेंज द्या, आव्हान द्या आणि संकटासाठी तयार राहा। कम्फर्ट झोन हा किती काळ टिकल, किती दिवस राहील हे आपल्या हातामध्ये नसतं। म्हणून विंदा खरेदीकरांच्या खूप सुंदर अशा ओळी आठवतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावं उत्तर। खूप खूप धन्यवाद।